नमस्कार सर्वांचं स्टडी विथ केतकी या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आजचा टॉपिक तुम्हाला थंबनेलवरून समजला असेलच. महाराष्ट्रातील खनिज संपत्ती रिलेटेड 2 ते 3 प्रश्न सर्वच परीक्षेला हमखास विचारले जातातच. त्यातीलच हा समोरचा प्रश्न महाराष्ट्रातील कोश क्षेत्र संबंधी आहे. तर मित्रांनो, या प्रश्नातील दिलेल्या पर्यायामधून असे समजून येईल की फक्त खनिज संपत्तीची नावे माहिती असणेच गरजेचे नाहीत, तर आपल्या महाराष्ट्रातील खनिज संपत्ती कुठल्या जिल्ह्यात आहे, कुठल्या नदीखोऱ्या क्षेत्रात आहे किंवा किती पर्सेंटेज खनिज संपत्ती आपल्या महाराष्ट्र उपलब्ध आहे, हे सुद्धा माहिती असणे आवश्यक आहे. चला तर मग हा प्रश्न सोपा करून सोडूया. या प्रश्नांमधील विचारलेली ही दोन्ही कोळसा क्षेत्र आपल्या महाराष्ट्राच्या विदर्भातील नागपूर जिल्ह्यात दिसून येतीलच. आणि जो कोळसा पट्ट्याचा भाग विचारला आहे ते नदीच्या खोऱ्यांशी जवळून जोडलेले आहे. पुढे जाण्याआधी तुम्हाला गोदावरी नदीचं खोरं, जे महाराष्ट्रातील सर्वात मोठे नदी खोरे आहे, हे माहिती असेलच. तर तुमच्या माहितीमध्ये अजून एक्स्ट्रा पॉईंट ऍड करून घ्या मित्रांनो. आपल्या गोदावरीच्या उपनद्यामध्ये प्राणहिता नावाच्या नदीचा उल्लेख होतो. तर ही नदी वर्धा आणि वैनगंगा यांच्या एकत्रित प्रवाहाने आपल्या गोदावरीशी जोडली जाते. आणि नक्कीच मित्रांनो, या वर्धा आणि वैनगंगा यांना जोडणारी कोणतीही लहान नदी ही अप्रत्यक्षपणे गोदावरी खोऱ्याचाच भाग बनते. ही कन्हान नदी नागपूरच्या उत्तरेला वाहत असताना कामठी जाऊन जाते आणि नंतर पूर्वेकडे वाहते तेव्हा वैनगंगा नदीला मिळते. तर हे कामठी जवळ कनान कोळसा क्षेत्र कनान नदीच्या खोऱ्यात आहे. आता विदर्भातील दुसरे कोळसा क्षेत्र बघूया. नागपूरच्या आग्नेय दिशेला आहे उमरेड कोळसा क्षेत्र, जे नावावरूनच समजते की उमरेडच्या जवळ आहे. या उमरेड जवळ जी आम नदी आहे ती वर्धा नदीला मिळते आणि वर्धा खोऱ्याचा भाग बनते. इथे मित्रांनो, वन लाईन मेमरी ट्रिक परीक्षेसाठी लक्षात ठेवा. कनान वैनगंगा गोदावरी आणि आम वर्धा गोदावरी आणि दोन्ही नदीचे खोरे विदर्भातील कोळसा क्षेत्र आहे. कनानवर कामठी आणि आमवर उमरेड. इथे एक पॉइंट ऑब्झर्व केला का तुम्ही? जर आपण नागपूर शहरात मध्यभागी उभे आहोत असं समजा, तर वायव्येला कनान नदी येईल, पूर्वेला येईल वैनगंगा खोरे, आग्नेयेला येईल उमरेड कोळसा क्षेत्र आणि इकडे पश्चिम नैऋत्य दिशेला जर इथे बघितलं तर वर्धा नदी दिसेल. ती नागपूर जिल्ह्याच्या पश्चिम आणि नैऋत्य सीमेवरून वाहते. तर इथे पण हमखास कोळसा क्षेत्राचे कनेक्शन असेलच. तर पुढे जाण्याआधी मित्रांनो, परीक्षेला तुम्ही हा सुद्धा प्रश्न अनुभवलेला असेलच की महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त कोळसा उत्पादन होतो? उत्तर आहे चंद्रपूर जिल्हा. हा जिल्हा सर्वात जास्त म्हणजे सर्वाधिक कोळसा उत्पादन करणारा आहे आणि हा जिल्हा या 2 नद्यांच्या मध्ये वसलेला आहे. आणि याच वर्धा नदीच्या खोऱ्यात मित्रांनो वर्धा व्हॅली कोळसा क्षेत्र वसलेले आहे, जे महाराष्ट्रातील चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये पसरलेले आहे. महाराष्ट्रातील असे खनिज आहे जे ऊर्जा साधन म्हणून वापरले जाते. दगडी कोळसा. आपल्या महाराष्ट्रात दगडी कोळसा हे महत्त्वाचे खनिज असून दगडी कोळशाचा वापर खते, रसायन उद्योगात कच्चा माल म्हणून तर रेल्वे वाहतुकीसाठी इंधन म्हणून वापर केला जातो. महाराष्ट्रातील पूर्व विदर्भात असणाऱ्या नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये कोळशाचे साठे आढळतात. अजून एक महत्त्वाचा पॉईंट इथे समजून घेण्यासारखा आहे मित्रांनो, तो म्हणजे राज्यात वर्धा आणि वैनगंगा या नद्यांच्या खोऱ्यात प्रामुख्याने दगडी कोळसा सापडतो. वर्धा आणि वैनगंगा या दोन्ही पण आपल्या गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत, ज्या चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्याच्या सरहद्दीवरून वाहत जाऊन आपल्या गोदावरीला जाऊन मिळतात. आणि असं जर विचारल्यास महाराष्ट्रात दगडी कोळशाचे सर्वात जास्त साठे कुठे आहेत, तर चंद्रपूरमध्ये बल्लारपूर तालुक्यात. आणि याच दगडी कोळशाला गाडलेले सूर्यकिरण म्हणतात, कारण अनेक वर्षापूर्वी जमिनीखालील जैविक कचरा पुरला जाऊन दाब व तापमान यांच्या साहाय्याने त्या कचऱ्याचे रूपांतर कोळशात होते. तसं बघायला गेलं तर मित्रांनो, या दगडी कोळशाचे 4% साठे आहेत आपल्या महाराष्ट्रात. इंग्लिशचा 4 या दगडी शब्दामधला 4 वरून ट्रिक म्हणून लक्षात ठेवा. हे सर्व झाले प्रश्नांमध्ये दिलेले 3 पर्याय, ज्यांच्याबद्दलची बरोबर अशी माहिती आपण सोप्या भाषेत समजून घेतली इतक्यातच. तर त्यावरून चुकीचं विधान ओळखायचे आपल्याला. पहिले विधान बघा जे चुकीचे आहे, कारण आपण अशी मेमरी ट्रिक बघितली की कामठी जवळ कन्हान नदी आहे. कन्हान, वैनगंगा आणि त्यानंतर गोदावरी नदीत जाऊन या नद्या मिसळत असतात. दुसरे विधान बघा ते बरोबर आहे. यामागचे कारण आपण बघितलंच की वर्धा खोऱ्यातील कोळसा क्षेत्र चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यात विभागलेले आहे. त्यानंतरील तिसरे विधान जे चुकीचे आहे, उमरेड जवळ जी आम नदी आहे ती त्यापुढे वर्धा खोऱ्याचा भाग बनते आणि मग पुढे आपल्या गोदावरीला जाऊन मिळते. तर मित्रांनो, हे तर झाले प्रश्नांमधील 3 पर्याय. इथे चौथ्या पर्यायाची कन्सेप्ट थोडी वेगळी आहे, ती बघूया आधी. तुमच्या नोट्समध्ये ऍड करून घ्या मित्रांनो. अप्सरा ही भारत आणि आशियातील पहिली अणुसंशोधन अणुभट्टी होती. भाभा अणुसंशोधन केंद्र म्हणजे बार्कने या अणुभट्टीची रचना केली होती आणि युनायटेड किंगडमच्या मदतीने बांधली गेली होती. आणि 1957 मध्ये तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्याचे उद्घाटन करून आपल्या राष्ट्राला समर्पित केली होती. आणि ही अणुभट्टी मित्रांनो आपल्या महाराष्ट्रात आहे, ट्रॉम्बे मुंबई इथे. ही मेमरी टिप लक्षात ठेवा इथे. अप्सरा म्हणजे भारत आणि ब्रिटिश मदत असणारी आशियातील पहिली अणुभट्टी.
आणि ट्रॉम्बे मुंबई इथेच मित्रांनो कॅनडा आणि अमेरिकेच्या मदतीने सायरस अणुभट्टी बांधण्यात आली. आणि महत्त्वाची गोष्ट इथे परीक्षेचा मुद्दा आहे की भारताच्या पहिल्या अणुचाचणीत पोखरण 1974 स्माइलिंग बुद्धामध्ये सायरसमधील प्लुटोनियमचा वापर करण्यात आला होता. या स्माइलिंग बुद्धाने कोणत्या पंचवार्षिक योजनेत अणुचाचणी केली होती? चौथ्या पंचवार्षिक योजनेदरम्यान 1969 ते 1974 मध्ये भारताने स्माइलिंग बुद्धा ही भूमिगत अणुचाचणी केली होती. ही चौथी पंचवार्षिक योजना म्हणजे नेमकी काय याबद्दलचा डिटेल लॉंग व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये मिळून जाईल. नक्की जाऊन बघा सर्व व्हिडिओ. आणि या माहितीवरूनच हे विधान चुकीचे का आहे, तर यातील चुका काय आहेत? तर देशांची नावे ही चुकीची दिलेली आहे, म्हणजेच उलट दिलेली आहे. आणि चुकीचे ठिकाण आहेत, तुर्बे नाही ट्रॉम्बे आहे. तर आपल्या समोरील असलेल्या प्रश्नातील 3 विधान चुकीचे आहेत, ए, सी आणि डी. आणि बरोबर विधान आहे बी. हा प्रश्न मित्रांनो डिफिकल्ट कॅटेगरीमधला आहे, कारण तुम्हाला यामागचे समजले असेलच. जेव्हा आपण गोदावरी नदी खोऱ्यातील उपनद्यांचा जो प्रवास आहे, तो कुठून चालू होतो किंवा कुठे येऊन नदीचा प्रवास हा आपल्या गोदावरीला मिळतो हे बघितलं. आणि आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये गोदावरी नदीचा सेपरेट लाँग व्हिडिओसुद्धा अवेलेबल आहे. तो नक्की जाऊन बघा. आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला प्रश्न समजण्यास मदत झाली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि शेअरसुद्धा करा, सबस्क्राईब करा आणि असाच MPSC भूगोल शॉर्टकटसाठी चॅनलला नक्की फॉलो करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद सगळ्यांचे इतका टाईम दिल्याबद्दल.